गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज सोमवार आहे. आज तर कॉलेज जायला पाहिजे म्हटलं. आज प्रॅक्टिकल आहे HTML. उद्या तर नाही जाणार कारण उद्या दिंडी आहे. त्यासाठी म्हटलं नाही जायचं. आज जाऊ प्रॅक्टिकल करू, प्रेझेंट लावू आणि येऊ माघारी. जरा लवकर आहे, जरा आज दीपोत्सव आहे आणि उशीरले होतो ना, त्यासाठी म्हटलं लवकर जाऊ, प्रॅक्टिकल करू, लेक्चर करू आणि पटापट माघारी गाडी घेऊन चालू. देखा जाएगा आगे क्या होता है. चलो. Later that same evening. सुटले, आता घरी जायचं. त्यासाठी 2 हेल्पड करायला लागणार आता. बाकी सर्वजण गेलेत. आम्ही 1 2 3 4 5 जणच शिल्लक आहे. 2 हेल्पड करायला लागणार मला. जाऊ पटापट, घाय आहे पटापट. आज लवकर कॉलेज सुटले 4:30च्या दरम्यान. 4:30 4:15. 5:45 वाजता घरी आलो होतो आणि निशांतला सोडलं मायनीमध्ये. निशांतला म्हणलं होतं येताना घे गाडी बाबा, तू जाताना मी घेतली होती. आम्ही दोघं आलो. मग आता 6:15 झाले, तर जायला पाहिजे आता मंदिराकडे. हरिपाठ चालू होईल. आणि आज मॅडमनी लवकर सोडलं, शाह मॅडमनी. उद्या तर काही मी जाणार नाही. परवा दिवशी फ्रेशर्स पार्टी आहे. आता पहिल्यांदा इकडे जाऊ, बघू. आज दीपोत्सव आहे, त्याच्यानंतर कीर्तन आहे, नंतर असणार जन्मोत्सव श्रीकृष्णांचा. त्याचं मी लाईव्ह करेन कदाचित, कारण काल काय भेटलं नाही करायला. आज तरी भेटायला पाहिजे. तोपर्यंत हा नाम सप्ताह चालावा एवढी तुम्हाला विनंती करेन. मी जाता जाता एकच सांगेन की तुम्ही मला मगाशी एक दिवस आबिदादा म्हणला. मी परवा दिवशी बोललो होतो, तुम्हाला जर पुढच्या वर्षी नवनाथ महाराज पाहिजे असतील तर टाळी वाजवा. तर त्यांनी मला सांगितलं काय माहिती का? त्यांनी काय सांगितलं, तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असाल, तिथून तुम्हाला गाडी घेऊन उचलून आणेल. म्हणजे एक प्रेम आहे त्यांचं. खरं सांगतो, ऐका तुम्हाला की खरंच हा सप्ताह पुढच्या वर्षी मला तर नाही वाटत हा मंडपच्या डबल मंडप लागेल आपल्याला. आणि सगळ्यांनी एक नियोजन करा तुम्ही ग्रामस्थांनी. आता आपण यावर्षी गाथा पारायण केलं बरोबर, कमीत कमी हे गाथा पारायण 3 ते 5 वर्ष तरी पूर्ण करा. पुढच्या वर्षी लगेच बदलू नका. 3 किंवा 5 वर्ष पूर्ण गाथा पारायण करा, अशी एक सर्वांना नम्रतेची विनंती आहे. आपल्या पारायणाचे व्यासपीठ चालक हरिभक्त पारायण आपल्याच भागातील ख्यातनाम कीर्तनकार हनुमंत महाराज वडगावकर महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा पारायण मंडळाच्या वतीने धन्यवाद. मी आता ज्यांची नावं घेतो त्यांनी या ठिकाणी पुढं दीपप्रज्वलनासाठी उपस्थित राहायचं आहे. सौ दीपाली शरद निकम सर, हँड बंद करा. भगवान की मी ज्यांचे नावं घेतलं त्यांनी लवकरात लवकर पुढे या, वेळ झालेला आहे. शिवाजी जगन्नाथ निकम,
त्यांनी आपल्या पारायणामध्ये गेल्या 2 वर्षापासून आपल्याला अगदी भरभरून असा आनंद नाचण्यासाठी देत आहेत असे आमचे परमस्नेही परममित्र पारायण. महाराजांना विनंती करते की महाराज आपण 2 मिनिटं थांबा. झाल्या का पाठीमागं महिला मंडळी सुरू करा. बोलू नका रे बाळा. चंदनाचे हात मंदिराकडून आलोय. हा व्लॉग आहे, तो व्हिडिओ मेन व्हिडिओ आहे तो येणारच आहे. हा व्लॉग मध्ये सांगत हे ज्योत पेटवली होती, त्याचा अर्थ की ह्या ज्योतप्रमाणे आपण सुद्धा आपलं आयुष्य उज्ज्वल करावं. ते आम्हाला कीर्तनकार आहे त्यांनी सांगितलं. ते कीर्तन सुद्धा लाईव्ह मी करण्याचा प्रयत्न करेन. कालच्या कीर्तनकारांनी काही करून दिले नाही, आज प्रयत्न करतो. भेटलं तर. सुशांत बाहेर थांबलाय जातो. फोन चार्जिंग लावतो पहिल्यांदा लाईव्ह करायला. दोन्ही पण दादाचा आणतो पहिल्यांदा, माझा पण लावतो. A few moments later. पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. Like
श्रीकृष्णांचा जन्म झाला. आता श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरा करून आलो. आता बोरंगाट सुद्धा यायला लागलं थोडं पाऊस. ब्लॉग संपूया. 1:45 वाजून गेले ते आणि झोप सुद्धा आले. उद्या लवकर उठायचं. उद्या आमच्या ग्रुपतर्फे जेवण आहे. त्यासाठी लवकर जायला पाहिजे, झोपायला पाहिजे आणि उद्या उठून एडिटिंग सुद्धा करायचं. त्यासाठी भेटू लवकर नवीन ब्लॉगमध्ये. आणि उद्या दिंडे आहे, त्याचा सुद्धा तुम्हाला ब्लॉगसुद्धा येईल आणि फुल व्हिडिओसुद्धा येईल. त्यासाठी आता सबस्क्राईब करून ठेवा आणि असंच प्रेम राहू दे. भेटू लवकरच. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. धन्यवाद.